नमस्कार. साधारणतः बाळ 3 महिन्याचे होईपर्यंत बाळाला गॅस होण्याचा त्रास हा जास्ती प्रमाणात दिसून येतो. बाळ जसे मोठे होते तसं आपणच हा त्रासही कमी होऊन जातो. पण जर बाळाला सारखे गॅस होत असतील तर बाळाला या गोष्टीचा खूप त्रासही होतो. त्यामुळे बाळाला गॅस होणार नाहीत आणि झाले तर आपण त्यावर काय उपाय करू शकतो, म्हणजे गॅस बाहेर काढण्यासाठी आपण कोणते उपाय करायला हवे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सगळ्या नवजात बाळांना सहसा गॅसची समस्या असते, कारण त्यांची पचनसंस्था ही अजून पूर्ण विकसित झालेली नसते. बाळ हे दूध पिताना किंवा रडत असताना ते हवा पोटात घेतात. काही बाळ हे खूप संवेदनशील असतात. समजा आईच्या आहारात जर काही पचनात जड आणि गॅस निर्माण करणारे पदार्थ जास्त प्रमाणात आणि सतत येऊ लागले तर बाळाला त्याचा गॅसचा त्रास होऊ शकतो. आपल्या बाळाला गॅस झाले आहे कसे ओळखावे? खरं तर त्यासाठी काही लक्षणं असतात, जसे की बाळ हे खूप रडतात, त्यांचा रडताना चेहरा अगदी लाल होऊन जातो, मुलं चिडचिड करतात, त्यांचे पोट हे थोडे कठोर वाटायला लागते, पोट फुगलेले दिसते, पोटाच्या दिशेने मुलं हे पाय खेचू लागतात, त्यांच्या पोटातून गुरगुरल्यासारखा आवाज येतो, ते हातापायाची मुठी जे आहेत असे आवळून किंवा ताणून धरतात आणि नेहमीप्रमाणे मुलं हे नीट जेवत नाहीत आणि नीट झोपत नाहीत. बाळाला गॅस झाल्यावर घरगुती उपाय. खरं तर जेव्हा बाळाला गॅसेसचा त्रास होतो तेव्हा आईचे हृदयही पिळवटून निघते, परंतु अशा वेळेस आईने घाबरून न जाता आपल्या बाळाला मदत करण्यासाठी आपल्याला अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगेल की जे वापरून तुम्ही तुमच्या बाळाला जेव्हा पण त्याला कधी गॅसेसचा त्रास होईल तर तुम्ही त्या समस्येतून त्याला बाहेर काढू शकाल. बाळाला जर वारंवार गॅस होत असतील तर हिंग वापरा. बाळामध्ये वायूशी संबंधित समस्यांसाठी हिंग हा एक अतिशय प्रभावी भारतीय घरगुती उपाय आहे. 1 चमचा कोमट पाणी घ्या, त्यात 1 चिमूटभर हिंग घाला. बाळाच्या पोटावर किंवा बाळाच्या नाभीभोवती हिंग पाणी लावा. बाळाला पोटावर झोपवणे. दररोज बाळाला काही मिनिटे पोटावर झोपवून ठेवा. पोटावर पडलेल्या हलक्या दबावामुळे वायू बाहेर पडण्यास मदत होते. तसेच बाळाचे पाठ आणि मानेचे स्नायूसुद्धा बळकट होतात. दिवसभरात जेव्हा तुम्ही बाळाला घ्याल तेव्हा त्याला पाठीवर थोपटा आणि बाळाशी खेळत राहा. त्यामुळे बाळाच्या शरीरातून वायर बाहेर पडण्यास मदत होते. मोहरीच्या तेलाचा मसाज. गॅसपासून सुटका करण्यासाठी बाळाला कोमट मोहरीचं तेल घेऊन त्याने मालिश करा. नंतर कोमट पाण्याने अंघोळ घाला. मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने आतड्यांतून वायू हा बाहेर पडण्यास मदत होते आणि कोमट पाण्याने अंघोळ घातल्यानंतर बाळाला छान झोप पण येऊन जाते. ओव्याचा शेक. ओव्याचा शेक हा गॅस कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. 2 चमचे ओवा कढाईमध्ये थोडेसे गरम करून त्यांना एका सुती कापडामध्ये त्याची पुरचुंडी बांधा आणि ही गरम पुरचुंडी बाळाच्या पोटावर हळूवारपणे शेका, पण बाळाला भाजणार नाही याची काळजी घ्या. उबदार टॉवेल. टॉवेल हा कोमट पाण्यामध्ये बुडवून घ्या आणि पिळवून घ्या. टॉवेलचे तापमान आधी एकदा तपासून घ्या आणि टॉवेल बाळासाठी खूप तर गरम नाही याची आधी खात्री करून घ्या. मगच बाळाच्या पोटावर ठेवा आणि हळूवारपणे त्याच्या पोटावरून फिरवा. प्रत्येक वेळेस दूध पाजल्यानंतर बाळाचा ढेकर काढा. बऱ्याचदा बाळाला पाजताना त्यांच्या तोंडात हवा गेल्यामुळे त्यांच्या पोटात त्यांना गॅसचा त्रास होतो. मग दूध पाजल्यानंतर बाळाला आपल्या खांद्यावर किंवा मांडीवर ठेवा. जेव्हा बाळाने ढेकर दिल्याचा आवाज येत नाही तोपर्यंत बाळाच्या पाठीवर हळूवारपणे थोपटत राहा. बाळाला दूध पाजण्याची पद्धत. बाळाला स्तनपान करताना बाळाचे डोके आणि मान अशा स्थितीमध्ये ठेवा की ते पोटापेक्षा थोडे वरच्या कोनात असतील. यामुळे दूध खाली पोटात जाते आणि पोटातील वायू हा वर येतो. बाटलीने जर दूध देत असाल तर बाटलीने दूध पाजताना सुद्धा असंच करा. स्तनपान घेणाऱ्या बाळांपेक्षा बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांमध्ये गॅस होण्याचा त्रास जास्ती प्रमाणात दिसून येतो. बाटलीने दूध ओढत असताना बाळ बाटलीतील जास्तीची हवासुद्धा पोटात घेते आणि त्यामुळे त्यांना गॅसचा त्रास होऊ शकतो. बाळ जर बाटलीतून दूध घेत असेल तर बाळाला बाटली शक्यतो पूर्ण भरून द्या आणि बाटली देखील थोडीशी तिरकी पकडा, म्हणजे जास्ती हवा पोटामध्ये जाणार नाही. आईचा आहार. आईने केलेल्या आहाराचा परिणाम आईच्या दुधावर होतो, म्हणून बाळाच्या आईने काय खात आहात याकडे जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे. बाळ आईचे दूध घेत असताना आईला आहारातील काही पथ्य पाळणे आवश्यक असते. आईच्या आहारात जर काही पचनात जड आणि गॅस निर्माण करणारे पदार्थ जास्त प्रमाणात आणि सतत येत असतील तर बाळाला गॅसचा त्रास होऊ शकतो. मग उदाहरणार्थ आईने आंबवलेले पदार्थ, चीज, बटर, बीन्स, कॉफी, कोबी, मका, बेकरी प्रॉडक्ट्स जे दूध, पनीर वगैरे आहे, जास्त फायबरयुक्त भाज्या आणि फळांमध्ये फळे, कांदा, जास्त स्टार्चयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात आणि सतत आहारात आले तर बाळाला गॅसचा त्रास होऊ शकतो. बाळाच्या पोटावर मसाज करणे. बाळाच्या पोटावर मसाज केल्याने बाळांमधील जी गॅसची समस्या आहे ती कमी करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.
बाळाला पाठीवर झोपवून बाळाच्या पोटावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मसाज करा. त्यासाठी तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल हे वापरू शकतात. बाळाला उबदार पाण्याने अंघोळ घाला. शतकानुशतके वापरल्या जाणारा आणि गॅसपासून मुक्त होण्याचा उपाय म्हणजे बाळाला उबदार अंघोळ घालणे. उबदार पाणी देखील एखाद्या वेदनेपासून आराम देतो. बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या पोटाला हळूवारपणे मालिश देखील आपण करू शकतो. सायकलिंगसारखा व्यायाम. लहान बाळांमध्ये पोटातील गॅस कमी करण्याचा एक चांगला व्यायाम म्हणजे सायकल किक किंवा पॅडलिंग. बाळाला पाठीवरच्या साईडने झोपवून त्यांचे पाय वर खाली हलवा. जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, याचा मी एक व्हिडिओ पण शेअर केला आहे, तो तुम्ही माझ्या लिंकमध्ये जाऊन बघू शकतात, की ज्यामध्ये बाळाला पोटात गॅस झाल्यावर आपण त्याला कोणते एक्सरसाइज करायला पाहिजे की ज्याच्याने त्याची गॅस हे लवकर बाहेर निघते. खूप भूक लागण्यापूर्वी बाळाला खायला द्या. जर बाळ खूप भुकेला असेल तर तो अधिक रडतो आणि जास्त हवा पोटात घेतो, म्हणून त्याला जास्त गॅसचा त्रास होतो. म्हणून शक्य तितक्या लवकर बाळ भुकेने रडण्याच्या आधी त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करा. बाळाला ग्राईप वॉटर द्या. अनेक दशकांपासून वायू किंवा पोटशूळच्या समस्यांसाठी ग्राईप वॉटर वापरतात. ग्राईप वॉटर म्हणजेच पाणी, सोडियम बायकार्बोनेट, बडीशेपचं तेल आणि साखर यांचे मिश्रण होय. त्यामुळे बाळाला 5 मिनिटाच्या आत वायूच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. सगळे घरगुती उपाय करून बघितल्यानंतर, सगळे प्रिकॉशन्स घेतल्यानंतरही जर बाळाला गॅसचा खूप जास्त अधिक त्रास होत असेल तर तुम्ही अँटी गॅस ड्रॉप्स वापरू शकतात. पण ते तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच वापरा. मार्केटमध्ये कॉलिक गॅस वगैरेसाठी कॉलिकचे काही मेडिसिन्स पण येतात. तर बाळाला जर खूप अधिक त्रास होत असेल तर त्याला त्रासात बघण्यापेक्षा तुम्ही ते डॉक्टरांना विचारून अँटी गॅस त्याला तुम्ही ते औषध देऊ शकतात. कारण असे औषधं मीही माझ्या बाळाला दिले जेव्हा त्याला खूप जास्त अधिक त्रास होत होता. नवीन आई म्हटलं की आपल्याला बाळाला त्रासामध्ये बघून आपण पण त्यावेळेस थोडेसे घाबरूनच जातो. पण अशा वेळेस घाबरायची गरज नसते. अनुभवांमधून हळूहळू आपण शिकतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मल आहेत आणि ह्या तात्पुरतं आपण जर व्यवस्थित प्रिकॉशन घेतले तर त्या तात्पुरत्या गोष्टी आहेत आणि त्या नीटही होऊन जातात. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मोठा प्रश्न आईला पडतो तो म्हणजे की बाळाला हा गॅसचा त्रास कधीपर्यंत होऊ शकतो. एक साधारणपणे बाळ स्वतःहून त्याच्या पोटावर येऊ लागले म्हणजेच पालथी पडू लागले की गॅसचे प्रमाणही कमी होऊन जाते. काही मुलांमध्ये हा काळ 6 महिन्यापर्यंतचा असू शकतो. ज्या बाळांची पचनशक्ती ही जरा नाजूक आहे अशा बाळांमध्ये थोडा 1 वर्षाचा काळही लागू शकतो. बाळाची शारीरिक हालचाल जशी वाढत जाते, त्याची पचनशक्ती जशी विकसित होत जाते, तसे आपोआपच बाळाला गॅस होण्याचे प्रमाणही कमी होऊन जाते. जर तुम्ही हे सांगितलेले उपाय आणि टिप्स वापरत असाल तर बाळाला गॅसचा कुठलाही त्रास होणार नाही आणि कधीच कोणते औषध देण्याची गरजही पडणार नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे कमेंट्स हे मला प्रेरणा देतात आणि आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्पायर करतात.